बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सुनावणी झाली। न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या विशेष खंडपीठाने सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला की इथं अनेक मांसाहारी लोक आहेत जे स्वतःला प्राणीप्रेमी म्हणवतात। दुसरीकडे कपिल सिब्बल म्हणाले की हे प्रकरण सोडवलं पाहिजे। दिल्ली NCR मधून कुत्री गोळा करा आणि त्यांना अशा आश्रयगृहांमध्ये पाठवा जे सध्या अस्तित्वात नाहीत। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निकाल दिला होता, ज्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। बुधवारी मुख्य न्यायाधीश BR गवई यांनी सांगितलं की कॉन्फरन्स ऑफ ह्युमन राईट्स या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर ते वैयक्तिकरित्या या प्रकरणाची चौकशी करतील। हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाकडे सोपवण्यात आलं। 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने कुत्रा चावणं आणि रेबीजच्या घटना लक्षात घेता दिल्ली NCR मधील निवासी भागातून सर्व भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत काढून टाकण्याचे आणि त्यांना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते। या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता। न्यायाधीश विक्रम नाथ यांनी एका महिला वकिलाला विचारलं, मिस दवे तुम्ही कोणत्या बाजूने आहात? दवे म्हणाल्या, मी MCDच्या वतीनं आहे। आमचं प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर आहे। कोणताही आदेश दिला तरी आम्ही त्याचं पालन करण्यास तयार आहोत। न्यायाधीश विक्रम नाथ म्हणाले, पण तुम्ही काय म्हणता? महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे हे घडत आहे। स्थानिक अधिकारी जे करायला हवं ते करत नाहीत। त्यांनी इथं जबाबदारी घेतली पाहिजे। हस्तक्षेप नोंदवण्यासाठी इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी घेतली पाहिजे। वकील असीम सरोदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ तथा राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांच्या कर्तव्यपरायणतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी यासंबंधी विधी आणि न्याय विभागासह राज्यसभेच्या सचिवालयाला नोटीस पाठवून राष्ट्रपती नियुक्ती खासदारपदी असताना उज्ज्वल निकम 24 ते 29 प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणं योग्य आहे का अशी विचारणा केली आहे। विशेषतः त्यांनी या प्रकरणी उज्ज्वल निकम राज्यसभा खासदार झाल्यानंतर 1 मिनिट सुद्धा विशेष सरकारी वकील पदावर असल्यास अपात्र ठरू शकतात असा दावा केल्यानं एकच खळबळ माजली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गत महिन्यात उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर वर्णी लावली। त्यानुसार सध्या ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून सक्रिय आहेत। एवढंच नाही तर सध्या ते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह इतरही अनेक प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करतायत। वकील असीम सरोदे यांनी या नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवत विधी आणि न्याय विभागासह राज्यसभा सचिवालयाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलंय। असीम सरोदे यांनी म्हटलंय की उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आहेत। त्यानंतरही ते 24 ते 29 केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कायम राहू शकतात का? त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे का? राज्यसभा खासदार आणि विशेष सरकारी वकील अशी दोन्ही पदं आणि जबाबदाऱ्या घेणं हे कायदेशीर आहे का? ते राज्यसभा खासदार झाल्यानंतर 1 मिनिट सुद्धा विशेष सरकारी वकील पदावर असल्यास अपात्र ठरू शकतात। याविषयी मी विधी आणि न्याय विभाग, राज्यसभा सचिवालय यांना नोटीस पाठवली आहे। तसंच महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांनाही पत्र पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे। कुणाच्या पदापायी मोहापायी अनेक अन्यायग्रस्त लोकांच्या केसेस अधांतरी राहणं योग्य नाही असं सरोदे यांनी या प्रकरणी म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती एकाच दिवशी आल्यानं 15 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या पशुवध बंदीवरून राजकारण करू नये असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांनी महायुतीतील मित्रपक्षावरही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्री सामंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्याचं काम सुरू केलंय। आम्हीही असं करू शकतो, पण आम्ही संयम पाळतो, कारण आम्ही महायुतीत आहोत आणि राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत असं त्यांनी म्हटलं। भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनीही माझ्यासारखा संयम बाळगला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला। मित्रपक्षाकडून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पशुवध बंदीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले की 2015 मध्ये मनपाने 15 दिवस पशुवध बंद ठेवण्याचा ठराव केला होता, ज्यात श्रीकृष्ण जयंतीचा दिवसही होता।
यावर्षी योगायोगाने स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती एकाच दिवशी आल्या आहेत. ज्यांनी यावर टीका केली त्यांनी त्यावेळी मनपा कुणाच्या ताब्यात होती आणि त्याचे नेते कोण होते हे जाहीर केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. हे सर्व आरोप फक्त मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी केले जात असून निवडणूक झाल्यावर हे सर्वजण विसरून जातील असंही सामंत म्हणाले. उदय सामंत पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाने जसे शिवसेनेचे लोकांना पक्षात प्रवेश देणं सुरू केलंय तसं आम्हीही करू शकतो. माझ्या जिल्ह्यातही असे अनेक प्रवेश झाले, पण आम्ही संयम पाळतो. अजित पवार यांच्याकडे पाहतो, ते महायुतीत आहेत, राज्याच्या विकासासाठी काम करतात. माझ्या कुटुंबियांवर टीका करणाऱ्या एका व्यक्तीला अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला, पण संयम बाळगला आहे. तसाच संयम मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी बाळगला पाहिजे असं शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. वरळी येथील बहुप्रतीक्षित BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 16 रहिवाशांना आज घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. उर्वरित लाभार्थ्यांना 18 ऑगस्ट रोजी चाव्या देण्यात येणार आहेत. यशवंत नाट्य मंदिर इथं झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून हा प्रकल्प राबवण्यात येत असून आशियातील सर्वात मोठ्या शहरी नूतनीकरण कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. BDD पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण 121 चाळींचा पुनर्विकास होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 40 मजल्यांच्या 33 भूकंपरोधक इमारती बांधण्यात येत आहेत. रहिवाशांना 500 चौरस फूट क्षेत्रफळाची 2 BHK अत्याधुनिक घरं मिळणार आहेत. या उंच इमारतींमधून रहिवाशांना अरबी समुद्राचं विहंगम दृश्य पाहता येणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळानं हाती घेतलेला हा पुनर्विकास चाळीतील रहिवाशांना आधुनिक घरांमध्ये पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक पाऊल आहे. पहिल्या टप्प्यात इमारत क्रमांक 1 च्या D आणि E विंगमधील रहिवाशांचा समावेश आहे. सध्या वरळीतील 121 जुन्या चाळींमधील 9,689 रहिवाशांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. ज्यापैकी एकूण जमिनीपैकी 65% जमीन यासाठी राखीव आहे. पूर्वी 160 चौरस फूट खोल्यांमध्ये राहणाऱ्या पात्र रहिवाशांना 500 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या प्रशस्त 2 BHK फ्लॅटची मालकी पूर्णपणे मोफत दिली जाते. पुनर्विकास योजनेत 40 मजल्यांचे 33 पुनर्वसन टॉवर्सची कल्पना आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्टील्ड +6 लेव्हल पोडियम पार्किंग आणि 7व्या मजल्यावर लँडस्केप गार्डन्स आहेत. हा सोहळा स्थानिक आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात पार पडला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाची कामं सुरू झाली होती, मात्र आजच्या चावी वाटप सोहळ्याला आदित्य ठाकरे गैरहजर होते. भाषणाच्या यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदार यादीत फेरफार आणि मतचोरीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने गुरुवारी उत्तर दिलं. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की मतचोरीसारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी कथा रचण्याचा प्रयत्न करणे हा कोट्यावधी भारतीय मतदारांवर थेट हल्ला आहे. आयोगानं म्हटलं आहे की असे आरोप लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहे. 1951-52 मध्ये झालेल्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून एक व्यक्ती एक मत हा कायदा लागू आहे. जर कोणाकडे पुरावा असेल की एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षात निवडणुकीत 2दा मतदान केलंय तर त्याने देशातील सर्व मतदारांना कोणत्याही पुराव्याशिवाय चोर म्हणण्याऐवजी हा पुरावा प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाकडे सादर करावा. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 12 ऑगस्ट रोजी म्हटलं होतं की फक्त एक जागा नाही तर अनेक जागा आहेत जिथं मतदार यादींमध्ये छेडछाड केली जाते. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केलं जातंय. बिहारच्या अद्ययावत मतदार यादीत 124 वर्षीय पहिल्यांदाच मतदार मिनता देवीच्या प्रश्नावर राहुल म्हणाले, हो मी तिच्याबद्दल ऐकलं आहे. अशी एकच नाही तर अमर्याद प्रकरणं आहेत. पिक्चर अद्याप समोर आलेला नाही. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मतं चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने 2दा मतदान केल्याचा आरोप केला होता. रविवार 10 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेत्याला पाठवलेल्या पत्रात CEOंनी लिहिलं की राहुल यांनी सादरीकरणात दाखवलेली कागदपत्र आणि स्क्रीनशॉट्स निवडणूक आयोगाच्या नोंदीशी जुळत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचे काही चालत नाही का? सुनील तटकरे निर्णय घेतात की काय? तटकरे हे शेतकरी द्वेषी असून राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
खासदार तटकरे हे जातीवादी असून मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी सूरज चव्हाण यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर म्हटलंय. विजय घाटगे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला शब्द दिला होता की पक्ष धोरणाच्या विरोधात कुणी वागत असेल किंवा मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. या कार्यकर्त्यांचा आम्ही राजीनामा घेतलाय. पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. आमच्या जखम्या ओल्या असताना सूरज चव्हाण यांचं प्रमोशन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे हे शेतकरी विरोधी असल्याचं स्पष्ट झालंय. विजय घाटगे म्हणाले की राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवेदन दिलं म्हणून जर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांच्या पोरांना मारलं जात असेल तर पक्षामध्ये प्रमोशन फिक्स आहे, हा संदेश सुनील तटकरे यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या पोरांना अशी मारहाण होते आणि मारहाण करणाऱ्यांना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर तटकरे यांना काय गुंडांची टोळी सांभाळायची आहे का, असा सवाल घाटगे यांनी केलाय. विजय घाटगे म्हणाले की सुनील तटकरे हा माणूस जातीयवादी आहे. सूरज चव्हाण यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलले आहेत. काल त्यांना नियुक्तीपत्र देत असताना छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे वेगळे चेहरे आहेत. त्यांना कुठेतरी हा मेसेज जनतेला द्यायचा आहे की मराठा ओबीसी वाद आहे. विजय घाटगे म्हणाले की मराठा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली तर तुमचे पक्षात प्रमोशन केलं जातं असं म्हणत त्यांचं मनोबल वाढवलं जात आहे. सुनील तटकरे यांनी जो मेसेज दिलाय तो आम्ही हाणून पाडणार. त्यांना इथून पुढे महाराष्ट्रात फिरता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये या गोष्टींचा संताप आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नॅसचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटलं नव्हतं, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यामुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे तसा संघ परिवार प्रदूषित झालाय, असं त्यांनी म्हटलंय. गत काही वर्षात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर गोविंदगिरी महाराजांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना वरील टीका केली आहे. ते म्हणाले, या शताब्दी वर्षात पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची नावं समोर येत आहेत. यामुळे डोळे भरून येत आहेत. या लोकांनी जे तप केले, जो त्याग केला, त्या तपाला आणि त्यागाला न्याय द्यायचा असेल तर देश टिकवणं आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने आयात केलेली मंडळी येतात. त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्या लोकांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटलं नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात हेच कळत नाही. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. गंगा शुद्धच आहे, पण गंगेत येऊन मिसळणाऱ्या नाल्यामुळे ती प्रदूषित झाली आहे. त्यानुसार संघ परिवारही या आयारामांमुळे प्रदूषित होईल अशी भीती मला वाटते, असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची आक्रमणं झाली. अनेक संकटं आली, मंदिरे पाडली गेली, विद्यापीठं उद्ध्वस्त केली गेली, हिंदुत्वावर आघात केला गेला. पण संघाने सुनियोजितपणे त्याचा प्रतिकार केला. देशाची संस्कृती आणि आंतरिक सजीवता कायम ठेवली. यामुळे भारत देशाला कुणालाही संपवता आलं नाही. एवढंच नाही तर स्वतः संघालाही 3 वेळा संपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला हा वारसा सांभाळून देशाला पुढे न्यायचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मांस विक्री बंदीसारखा निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही, असं सांगत राज यांनी या लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. धर्माच्या नावाखाली नियम मोडणं चुकीचं आहे. राज्यात सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरदार तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक वांद्रे येथील MIG क्लबमध्ये पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, मांस विक्री बंद करण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. कुणी काय खावे, काय खाऊ नये हे ठरवणं सरकार किंवा पालिकेचं काम नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकांना खाण्याचं स्वातंत्र्य न देणं हा सरळ विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणू शकता? कुणाचं काय धर्म आणि सण आहे त्याप्रमाणे काय खावं, कुणी काय खाऊ नये ही बाब सरकारनं सांगू नये, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, याबाबतचा कायदा 1988 साली आणल्याचं मी ऐकलं. कायदा कधीही आणला असला तरी स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. कोणत्याही सरकारनं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केलं.
हायकोर्टाचा स्पष्ट आदेश आणि त्या आदेशानुसार सर्वांनी वागलं पाहिजे. कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल डॉक्टरांनी सांगितलंय. बंदी असतानाही जर धर्माच्या नावाखाली कबुतरांना खाद्य दिलं जात असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांनी त्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा एकाचा आदर्श पाहून इतरही तसेच करतील. मग हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ काय, असं राज ठाकरे म्हणाले.